तर पुण्यामध्ये बड्या बिल्डरच्या मुलानं भरधाव पोर्श कार चालवत 19 मे रोजी अपघात केला आणि त्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे। या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंचं नाव वारंवार समोर येत आहे आणि या प्रकरणी अजित पवारांनी आमदार टिंगरेंची पाठराखण केली आणि टिंगरेंनी पोलिसांवरती दबाव टाकला नसून त्यांना कुणाचा फोन आला आणि आमदार असल्यामुळे ते पोलीस स्टेशनला गेले। त्यामुळे टिंगरेंवरती करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं अजित पवारांनी ठणकावलं। तरी फोन आला, आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली। त्यांनी कुठेही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही। त्या संदर्भामध्ये कुणीही आता काही जण तर माझ्यावरच घसरले। वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता, मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचं वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो। अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात, बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीचं आहे। बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात। तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात, म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात, पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो। त्या अधिकाऱ्याची इथं बदली करा, त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा। आम्ही बदली करा सांगतो, ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं आहे।